नमस्कार, वेकेशन्स नंतर व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत कोलेस्ट्रॉल बद्दल। आजकाल इव्हन मिशीतल्या तरुणांच्या लिपिड प्रोफाइल टेस्ट मध्ये हाय कोलेस्ट्रॉल दिसून येतं। मग त्यांना डॉक्टर सांगतात की तुमच्या ब्लड रिपोर्ट मध्ये HDL लेवल कमी आहे, LDL लेवल वाढलेला आहे, तुम्ही डाएट वरती लक्ष द्या, एक्सरसाइज करा। अशातच आजूबाजूचे लोक आपल्याला सल्ले देत असतात की तुम्ही तूप खाऊ नका, अंड खाऊ नका, फुल क्रीम मिल्क म्हणजे साईचं दूध पिऊ नका। मग व्यक्ती कन्फ्यूज होऊन जाते की नक्की करायचं तरी काय करायचं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व क्वेरीज, या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत, बघणार आहोत की एक्झॅक्टली कोलेस्ट्रॉल असतं काय, त्याची आपल्या बॉडीला, शरीराला खरंच गरज असते का, आणि जर कोलेस्ट्रॉल वाढलं असेलच तरी डाएट मध्ये चेंजेस करून कोलेस्ट्रॉल कंट्रोल करता येईल का, कोणते अन्नपदार्थ खावे कोलेस्ट्रॉल लेवल्स मॅनेज करण्यासाठी, एक्सरसाइजचा रोल असतो का कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंटमध्ये, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळतील। या व्हिडिओमधला प्रत्येकच पॉइंट इम्पॉर्टंट आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर कोलेस्ट्रॉल नक्की आहे काय? वेल, कोलेस्ट्रॉल हा एक वॅक्सी सबस्टन्स आहे, चिकट मेणासारखा तैलीय स्निग्ध पदार्थ आहे, आणि या कोलेस्ट्रॉलचं प्रोडक्शन आपल्या लिव्हरमध्ये होत असतं। येस, आपल्या बॉडीला लागणारं, आपल्या शरीराला लागणारं जे कोलेस्ट्रॉल आहे त्याचं मॅक्सिमम प्रोडक्शन आपल्या लिव्हरमध्ये होतं, आणि येस, काही अन्नपदार्थातून आपल्याला कोलेस्ट्रॉल मिळतंही, बट मॅक्सिमम आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रोडक्शन हे लिव्हरमध्ये होत असतं। आता लिव्हरमध्ये प्रोड्यूस होतं, यकृतामध्ये कोलेस्ट्रॉल बनतं, म्हणजे याचाच अर्थ ते आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे। तर याचे काय काय फंक्शन्स आहेत कोलेस्ट्रॉलचे? वेल, कोलेस्ट्रॉल जे आहे ते आपल्या बॉडीमधल्या प्रत्येक प्रत्येक पेशीमध्ये अवेलेबल असतं। जे कुठल्याही पेशीचं आवरण म्हणू आपण, सेल मेम्ब्रेन जे असतं, कुठल्याही पेशीचं सेल मेम्ब्रेन जे आहे ते कोलेस्ट्रॉलच्या हेल्पनेच म्हणजे कोलेस्ट्रॉलनेच बनलेलं असतं। प्लस कोलेस्ट्रॉल जे आहे ते वेगवेगळे हॉर्मोन्स प्रोड्यूस करण्यामध्ये हेल्पफुल राहतं। वेगवेगळे जे आपल्या शरीरामध्ये हॉर्मोन्स कार्यरत असतात त्याचं निर्माण पण कोलेस्ट्रॉलमुळेच होतं। विटामिन डीचं सिंथेसिस म्हणजे सूर्यप्रकाश जेव्हा आपल्या स्किनवरती पडतो आणि मग त्याच्यातून आपल्याला विटामिन डी मिळवायचं असतं, सो याचं सिंथेसिस पण कोलेस्ट्रॉलमुळेच होतं। प्लस लिव्हरचा जो बाईल ज्यूस आहे म्हणजे आपल्या यकृतामधला पाचक रस म्हणूया याला, सो याचं प्रोडक्शन पण कोलेस्ट्रॉलमुळेच होतं। सो असे असंख्य फंक्शन्स, कार्य आहेत कोलेस्ट्रॉलचे आपल्या बॉडीमध्ये, त्यामुळे कोलेस्ट्रॉल जे आहे ते आपल्याला गरजेचंच आहे। जरी आपल्याला अन्नपदार्थातून कोलेस्ट्रॉल नाही मिळालं तरी आपलं लिव्हर, यकृत जे आहे ते आपल्याला पुरेसं कोलेस्ट्रॉल हे प्रोड्यूस करते। आपण अशाही काही टर्म्स ऐकले आहेत, हेल्दी कोलेस्ट्रॉल, अनहेल्दी कोलेस्ट्रॉल, गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल, हे कोलेस्ट्रॉल चांगलं आहे, हे चांगलं नाहीये, तर ते काय असतं? वेल, हे जे कोलेस्ट्रॉल आहे, जसं मी सांगितलं, हा तैलीय पदार्थ आहे, हे मॉलिक्युल जे आहे ना तैलीय असतात, तर ते डायरेक्टली आपल्या रक्तामध्ये डिझॉल्व्ह होत नाही, तर त्याला ऍब्झॉर्ब करण्यासाठी, त्याला रक्तामध्ये, ब्लड स्ट्रीम मध्ये घेऊन जाण्यासाठी लायपोप्रोटीन्सची गरज असते। हे लायपोप्रोटीन्स काय असतात? वेल, लायपोप्रोटीन्सला आपण कॅरियर्स म्हणूया, माध्यम म्हणूया। हे लायपोप्रोटीन्स कोलेस्ट्रॉलला कॅरी करतात ब्लड स्ट्रीम मधून आणि तिथून वेगवेगळ्या बॉडीच्या पार्टमध्ये हे घेऊन जातात। हे लायपोप्रोटीन्स गरजेचे का असतात? कारण कोलेस्ट्रॉल हा तैलीय पदार्थ आहे आणि ते स्वतःहून जो कोलेस्ट्रॉल आहे ते ऍब्झॉर्ब होत नाही ब्लड स्ट्रीम मध्ये, रक्तामध्ये शोषलं जात नाही, त्यामुळे हे लायपोप्रोटीन्स गरजेचेच आहेत। आता लायपोप्रोटीन्स मध्येही येतात HDL म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन, यालाच गुड कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं। हे लायपोप्रोटीन्सच गुड कोलेस्ट्रॉल कॅरी करतात, हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन, गुड कोलेस्ट्रॉल। आपण जेव्हा लिपिड प्रोफाइल टेस्ट करतो तेव्हा अशी अपेक्षा असते की हे HDL, हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन्स, हे हायर लेवलला असावेत। HDL ला गुड कोलेस्ट्रॉल का म्हणतात? वेल, जे काही आपल्या बॉडीचे पार्ट्स आहेत तिथून जे कोलेस्ट्रॉल असतं ते कोलेस्ट्रॉल इतर बॉडी पार्ट्स किंवा इतर बॉडी सेल्स मधून घेऊन येण्याचं काम हे HDL करतात आणि ते घेऊन येतात लिव्हर पर्यंत। मग लिव्हर काय करतं? हे जे कोलेस्ट्रॉल आहे त्याच्यावरती प्रोसेस करतं, त्याचं डिग्रेडेशन करतं आणि मग त्याला जे आहे शरीराच्या बाहेर फेकलं जातं। ही सगळी व्यवस्था लिव्हर करत असतं। हे सगळं अनवॉन्टेड कोलेस्ट्रॉल असतं। आता बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे काय ते बघूया। या बॅड कोलेस्ट्रॉलला नाव आहे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्स। हे LDL म्हणजे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन काय करतं? लिव्हर मधून कोलेस्ट्रॉल जे आहे ते इतर बॉडी पार्ट्स मध्ये नेतं, आणि मग ज्या वेळेस हे कोलेस्ट्रॉल आपल्याला गरजेचं नसतं
गरजेपेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल अवेलेबल असतं त्यावेळेस हे लायकोप्रोटीन काय करतं, या कोलेस्ट्रॉलला ते ब्लड स्ट्रीम मध्ये सोडून टाकतं आणि ह्या ब्लड स्ट्रीम मध्ये म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लड वेसल्स मध्ये जेव्हा हे कोलेस्ट्रॉल जे आहे ते साचू लागतं, म्हणजेच ह्या ब्लड वेसल्स ह्या ज्या रक्तवाहिन्यांचे साईडचे वॉल्स असतात तिथे हे कोलेस्ट्रॉल साचू लागतं आणि तिथे साचल्यामुळे रक्तप्रवाह किंवा ब्लड सप्लाय जो आहे तो सुरळीत चालू शकत नाही. काही वर्षांनंतर हळूहळू हे डिपॉझिशन होत असतं. हे जे कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन आहे ते काय एका रात्रीत काही दिवसातच होत नाही, याला थोडा वेळ लागतो. सो हे जे हळूहळू डिपॉझिट झालेलं कोलेस्ट्रॉल आहे ते काही वर्षांनंतर ब्लड फ्लो साठी अडचण ठरतं. आपला ब्लड फ्लो किंवा रक्ताचा प्रवाह जो आहे तो सुरळीत होऊ शकत नाही आणि मग याच्यामुळेच हायपरटेन्शन म्हणजे ज्याला ब्लड प्रेशर म्हणतो किंवा हार्ट ब्लॉकेजेस किंवा हार्ट स्ट्रोक अशा गोष्टी होऊ शकतात. पण त्या खूप नंतर. सुरुवातीला फक्त हे कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन होत असतं, प्लॅक फॉर्म होतो आपल्या ब्लड वेसल्स वरती, म्हणजेच आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये हे हळूहळू डिपॉझिट होऊ लागतं. ते का होतं? LDL मुळे हे. सो अशी अपेक्षा असते की हे जे LDL आहे, लो डेन्सिटी लायकोप्रोटीन आहे, त्याची आपल्या ब्लड मध्ये लेवल जी आहे ती नेहमी कमी असावी, म्हणजे मात्रा या LDL ची जी आहे ती नेहमीच कमी असावी. आणखीन एक प्रकार आहे याच्यामध्ये VLDL म्हणजे व्हेरी लो डेन्सिटी लायकोप्रोटीन. हे पण सेम आपल्या LDL सारखेच असतात. हेही आपल्या ब्लड मध्ये कमी असावी अशीच अपेक्षा असते. सो गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल, आय होप दिस इज क्लिअर. गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL याची मात्रा आपल्या शरीरामध्ये जास्त असावी आणि बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL आणि VLDL याची मात्रा आपल्या ब्लडमध्ये कमी असावी. काय कारणं आहेत, काय रिझन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचं ते बघूया. फर्स्ट रिझन, पहिला रिझन जे आहे ते आहे एजिंग म्हणजेच वय वाढणं. जसं जसं वय वाढतं तसं तसं आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचे चान्सेस ही जास्त असतात. सेकंड इज फॅमिली हिस्ट्री ऑर हेरिडिटी. जर एखाद्या व्यक्तीच्या पेरेंट्सना, ग्रँड पेरेंट्सना हाय कोलेस्ट्रॉलची हिस्ट्री असेल तर त्या व्यक्तीलाही हाय कोलेस्ट्रॉल होण्याचे चान्सेस जास्त असतात. थर्ड इज एडिक्शन, स्मोकिंग और अल्कोहोलिझम. जर एखादी व्यक्ती मद्यपान, धूम्रपान जास्त करत असेल तर त्या व्यक्तीचे कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढलेले असू शकतात. फोर्थ इज लॅक ऑफ एक्सरसाइज किंवा इनऍक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, हालचाल कमी असणे, व्यायामाचा अभाव असणे, यामुळेही बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये वाढतं. थर्ड इज रॉंग इटिंग हॅबिट्स. तर रॉंग इटिंग हॅबिट्स म्हणजे काय? चुकीच्या खाण्यापिण्याची सवयी. याच्यामध्ये आपण सतत काही ना काही फ्राईड खाणं, सतत बाहेरचे स्नॅक्स खाणं, जे बॅलन्स्ड मील आहे, पोषक आहार आहे तो न घेणं, यामुळेही आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. आता हे वाढलेलं जे आपल्या शरीरामधलं LDL आहे किंवा कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करण्यासाठी किंवा ते मॅनेज करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये काय काय इन्क्लूड करावं ते बघूया. सर्वात पहिला फूड ग्रुप आहे तो म्हणजे ओमेगा 3 फॅटी ऍसिड्सचा. हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स हे हार्ट कंडिशन इम्प्रूव्ह करण्यामध्ये खूप युजफुल ठरतं. आता हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स कशामध्ये असतं? व्हेजिटेरियन मध्ये जर आपण बघितलं तर सर्वच नट्स मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतं, म्हणजे आमंड्स, बदाम, शेंगदाणे, देन अक्रोड, फ्लॅक्स म्हणजे जवस, याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतं. चिया सीड्स तुम्ही घेऊ शकता, सेसमे सीड्स म्हणजे तीळ, या सर्वांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मुबलक प्रमाणामध्ये असतात. पण या सगळ्यांमध्ये कॅलरीज पण खूप जास्त असतात, त्यामुळे या सर्व गोष्टी प्रमाणातच खायला हव्यात. तुम्ही रेग्युलरली या गोष्टी घेऊ शकता पण प्रमाणामध्ये. आता नॉन व्हेजिटेरियन मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्सचा सोर्स जो आहे तो आहे फिश. येस, मासे जे वेगवेगळे प्रकारचे असतात, जसं सामन आहे, इंडियामध्ये बघितलं तर मॅक्रल म्हणजेच बांगडा मासा जो आहे, हे सर्व जे ऑइली फिशेस असतात म्हणजे जे तैलीय मासे असतात हे तुम्ही इन्क्लूड करू शकता तुमच्या डाएटमध्ये. आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा जरी तुम्ही हे फिश घेतले तरी तुम्हाला पुरेसं ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मिळून जातात. प्लस फिश ऑइलच्या सप्लिमेंट्स पण येतात, हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं याच्यामध्ये, ते आपण तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट फूड ग्रुप आहे अँटीऑक्सिडेंट्सचा. येस, असे अन्न पदार्थ ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स मुबलक प्रमाणामध्ये येतात. हे अँटीऑक्सिडेंट्स कशामध्ये असतात? व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. येस, भाज्यांमध्ये वेगवेगळ्या कलरफुल भाज्या आणि फळं तुम्ही खायला हवेत. भाज्यांमध्ये वेगवेगळ्या हिरव्या पालेभाज्या, देन वेगवेगळ्या कलरचे बीटरूट, कॅरेट्स, कॅप्सिकम, या सर्व भाज्या तुमच्या डाएटमध्ये असायलाच हव्यात. येस, वेगवेगळ्या बीन्स म्हणजे शेंग भाज्या तुम्ही घेऊ शकता. या सर्व भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडेंट्स मुबलक प्रमाणात असतात. आणि
फ्रुट्स पण तुम्ही घ्यायला हवेत. फ्रुट्स दिवसभरातून कमीत कमी 2 तरी फ्रुट्स तुम्ही घ्यायलाच हवेत आणि 2दा तुम्ही भाजी घ्यायलाच हवेत जर तुम्हाला अँटीऑक्सिडंट्स मिळवायचे असतील तर. नेक्स्ट फूड ग्रुप आहे सोल्युबल फायबर्स. सोल्युबल फायबर्स म्हणजे काय? पाण्यामध्ये विरघळले जाणारे फायबर्स जे पटकन ॲब्झॉर्ब होतात पाण्यामध्ये, असे फायबर. आता हे फायबर्स ज्या प्रॉडक्टमध्ये असतात, फूड प्रॉडक्टमध्ये, ते थोडेसे असे चिपचिपीत असतात. म्हणजे तुम्ही जर चिया सीड्स घेतले तर त्याच्यामध्ये हे सोल्युबल फायबर असतं, किंवा फ्लॅक्स सीड्स आपले जवस जे असतात ते भिजवले की कसे चिकट होतात, त्याच्यामध्ये सोल्युबल फायबर असतं. भेंडी तुम्ही घेऊ शकता. देन इसबगोल म्हणजे सिलियम हस्क, याच्यामध्येही सोल्युबल फायबर असतं. बीन्स ज्या हिरव्या शेंग भाज्या मी म्हटल्या त्याच्यामध्ये सोल्युबल फायबर्स असतात. आता हे जे सर्व फूड प्रॉडक्ट्स आहेत, सोल्युबल फायबर, अँटीऑक्सिडंट्स किंवा ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, या सर्वांसोबतच आपल्या किचनमधले काही हर्ब्स, स्पायसेस हे पण युजफुल ठरतात कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंटमध्ये. हे कोणते कोणते आहेत? लसूण म्हणजेच गार्लिक. लसणाच्या पाकळ्या खूप जण कच्चे खातात कोलेस्ट्रॉल लेवल्स मॅनेज करण्यामध्ये. ते जरी तुम्हाला नाही जमलं तर ॲटलिस्ट तुमच्या जेवणामध्ये लसणाचं प्रमाण वाढवा. लसणाची चटणी असू देत, फोडणीमध्ये जास्त लसूण यूज करणं असू देत, किंवा दुसरे हर्ब्स, स्पायसेस जर आपण बघितले तर टर्मरिक म्हणजे हळद, सिनेमन म्हणजेच दालचिनी, जिंजर म्हणजेच अद्रक, या सर्व गोष्टींचा आपल्या आहारामध्ये समावेश करा. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये येतात. सो आय वुड सजेस्ट की तुम्ही एखाद्या वैद्य किंवा आयुर्वेदिक डॉक्टर यांना कन्सल्ट करावं हे सगळ्या गोष्टी ट्राय करण्याच्या आधी. आता बघूयात हे हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कुठले फूड आयटम्स जे आहेत ते आपण अवॉइड करायला हवेत किंवा वर्जेस करायला हवेत. यामध्ये पहिला ग्रुप आहे सॅच्युरेटेड फॅट्स. या सॅच्युरेटेड फॅट्स बद्दल ना थोडंसं कन्फ्युजन आहे किंवा मिथ्स आहेत, मिसअंडरस्टँडिंग आहे. खूप जणांचं असं समजतं की सॅच्युरेटेड फॅट्स हे अगदीच आपल्या आहारातून वर्जेस करावे. सॅच्युरेटेड फॅट्स काय असतात? असे फॅट्स म्हणजे असे तैलीय पदार्थ जे रूम टेम्परेचरवरती, सामान्य तापमानावरती हे सॉलिड फॉर्ममध्ये असतात, थोडेसे घट्ट असतात. म्हणजे जसं तूप आहे किंवा लोणी आहे, साय मिल्क क्रीम ज्याला म्हणतात ते आहे, चीज, पनीर किंवा एग योक म्हणजेच अंड्याचा पिवळा बलक हे सॅच्युरेटेड फॅटमध्ये येतं, किंवा रेड मीट म्हणजेच मटन, पोक हे पण सॅच्युरेटेड फॅट कॅटेगरीमध्ये येतात. त्याच्यामध्ये प्रोटीन पण असतात, पण याच्यामध्ये जे फॅट्स असतात ते सॅच्युरेटेड फॅट असतात. खूप जणांचं असं म्हणणं आहे की हे अगदीच आपल्या डाएटमधून वर्ज्य करायला हवे. वेल, हे सॅच्युरेटेड फॅट्स जे आहेत ते काही प्रमाणामध्ये आपल्या बॉडीसाठी बेनिफिशियल असतात आणि हे लिमिटेड क्वांटिटीमध्ये जर घेतले, थोड्या प्रमाणामध्ये जर घेतले तर आपल्याला हानिकारक नसतात. पण हे लिमिटेड क्वांटिटीमध्ये खाणं, कमी प्रमाणामध्ये खाणं हे बऱ्याच जणांना जमत नाही. फॉर एक्झाम्पल तूप एखाद्या व्यक्तीला जर तूप आवडत असेल तो 1 चमचा घेऊन जनरली थांबत नाही. कधी पोळीवरतीच तूप घे, मग लगेच भात घेतला की भातावरती तूप घे, गरम भात असेल तर अजून छान, मग त्याच्यावरती अजून तूप घेणार. तर हे लिमिटेड क्वांटिटीमध्ये खाणं काही जणांना जमत नाही. त्यामुळे जनरली असं सजेस्ट केलं जातं की हे सॅच्युरेटेड फॅट जे आहे ते तुम्ही तुमच्या आहारातून काढूनच टाका. पण जर तुम्ही कुणी असे असाल ज्यांना हे कमी प्रमाणात खाता येत असेल, म्हणजे फक्त दिवसभरातून 1च चमचा तूप किंवा थोडंसंच 1च कप दूध, तर तुम्ही ह्या गोष्टी इन्क्लूड करू शकता. आता येऊयात एग योककडे, म्हणजेच अंड्याचा पिवळा बलक. येस, खूपसे कोलेस्ट्रॉल ज्यांना हाय आहेत असे पेशंट्स घाबरतात हे एग योक खाताना. येस, एग योकमध्ये सॅच्युरेटेड फॅट असतं किंवा कोलेस्ट्रॉल असतं आणि खूप जणांचं असं रेकमेंडेशन असतं की हे खाऊच नाही. जरी ह्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट असेल तरीही एग योकमध्ये दुसरे न्यूट्रिएंट्स भरपूर असतात आणि हे सॅच्युरेटेड फॅट हे जसं मी म्हटलं ते आपल्या बॉडीसाठी गरजेचं असतं. त्यामुळे हे लिमिटेड प्रपोर्शनमध्ये हे जे एग योक आहे ते तुम्ही खाऊ शकता. जर तुम्ही कुणी असे असाल ज्यांचं कोलेस्ट्रॉल हे खूप जास्त हाय नसेल, फक्त बॉर्डर लाईनवरती थोडंसं वाढलेलं असेल, अगदी किंचित LDL वाढलेलं आहे आणि तुम्हाला ते फक्त कंट्रोल करायचं आहे, तर नक्कीच तुम्ही एग योक्स किंवा फुल होल एग तुम्ही घेऊ शकता. दिवसाला 1 ते 2 होल एग्स म्हणजे पूर्ण अंड तुम्ही घेऊ शकता. पण तुम्ही जर कुणी असे असाल ज्यांचे कोलेस्ट्रॉल लेवल्स खूपच हाय झालेले आहेत, LDL लेवल खूपच पुढे गेलेले आहेत, तर अशा व्यक्तींनी हे जे एग्स आहेत ते अवॉइड करायला हवेत. अगदीच म्हणजे आपल्या डाएटमधून वर्ज्य करायला हवेत. त्यासोबतच रेड मीट म्हणजे मटन, पोक या गोष्टी पण अवॉइड करायला पाहिजे. हे झालं रेड मीट बद्दल. यासोबतच व्हाईट मीट असतं. व्हाईट मीट म्हणजे काय? चिकन किंवा फिश हे तुम्ही नक्कीच घेऊ शकता. चिकनचेही तुम्ही लीन कट्स घेऊ शकता, म्हणजे चिकन ब्रेस्ट तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये लीन प्रोटीन असतं, म्हणजे फॅट खूप कमी असतं. सो चिकन आणि फिश तुम्ही खाऊ शकता. आता येऊयात एक्सरसाइजकडे. येस,
एखाद्या व्यक्तीचं जर कोलेस्ट्रॉल वाढलं असेल, LDL बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं असेल आणि गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL कमी झालं असेल, अशा व्यक्तीने नक्कीच रेग्युलरली एक्सरसाइज करायला हवी. कमीत कमी दिवसभरातून 45 to 60 मिनिट्सचा व्यायाम हा करायलाच हवा. हे नॉन निगोशिएबल आहे, याला आपण काही दुसरं एक्सक्यूज देऊ शकत नाही. दिवसभरातून 45 ते 60 मिनिटाचा व्यायाम तुम्ही करायलाच हवा. याच्याने काय होतं, आपले जे गुड कोलेस्ट्रॉल आहे, HDL आहे, त्याचे लेवल वाढण्यामध्ये हेल्प मिळते. जसं जसं आपण व्यायाम करत राहू तसं तसं हे HDL लेवल जे आहे ते वाढत राहतात. सो व्यायाम हा दररोज करायलाच हवा. कोणता व्यायाम करायचा? वेल, कॉम्बिनेशन ऑफ कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग. म्हणजेच काय, कार्डिओ म्हणजेच काय, असे एक्सरसाइज ज्याच्याने श्वासोच्छ्वास तुमचा जो आहे तो वाढतो. म्हणजे वॉकिंग, रनिंग, जॉगिंग, स्विमिंग, कोणतीही एक्सरसाइज तुम्ही करू शकता. त्यासोबतच स्ट्रेंथ ट्रेनिंग. स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे जिम वर्कआउट. याचाही खूप जास्त उपयोग होतो आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल लेवल्स कमी करण्यामध्ये, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आहे ती इन्क्रीज करण्यामध्ये. सो जर पॉसिबल झालं तुम्हाला तर नक्कीच स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे जिम वर्कआउट करा. त्यासोबतच कार्डिओ म्हणजेच वॉकिंग, रनिंग, जॉगिंग, स्विमिंग या गोष्टी तुम्ही करू शकता. कुठलेही गेम्स तुम्ही खेळू शकता, मैदानी खेळ ज्याला म्हणतात ते तुम्ही करू शकता. पण जर तुम्हाला नाहीच जमलं तर ॲटलिस्ट वॉकला जा, रेग्युलरली वॉकिंग करा. तुम्हाला योगा आवडत असेल तर योगा एक्सरसाइजेस करा, त्याचाही खूप बेनिफिट होतो. प्राणायाम किंवा ब्रीदिंग एक्सरसाइजेस ज्याला म्हणतात त्याचाही खूप यूज होतो. सो हा होता आजचा व्हिडिओ कोलेस्ट्रॉल बद्दल माहिती सांगणारा. आय होप तुमचे बरेचसे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून मिळाली असतील, बरेचसे तुमचे कन्फ्युजन क्लिअर झाले असतील. जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि माझ्याकडून काही राहून गेलंय का सांगायचं तेही मला विचारा, किंवा तुमच्या काही सजेशन्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी बघते खूपशे व्ह्युअर्स जे आहेत ते व्हिडिओज बघत आहेत बट चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत. सो प्लीज डू कन्सिडर सबस्क्रायबिंग. हे तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चिल्ड्रन्स, बाय बाय.